इनसेमच्या टेंटेटिव्ह डेट्स काय असतील तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। तुम्ही चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर पहिलं सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपल्याला कमेंटमध्ये आतापर्यंत सगळ्या व्हिडिओमध्ये मोस्ट आस्किंग क्वेश्चन आहे की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बीच्या टेंटेटिव्ह डेट्स इनसेमच्या काय असणार आहे आणि त्या या मी रिव्हील करणार आहे। मित्रांनो, या ज्या टेंटेटिव्ह डेट्स आहे या टेंटेटिव्ह आहे म्हणजे या कन्फर्म नसतात, या एक जस्ट माझा दरवर्षात जो अंदाज असतो त्यानुसार मी तुम्हाला देत असतो आणि प्रत्येक एक्झामला मी इनसेम एंडसेमच्या देतो। तुम्ही बघितलं आहे की त्याच्याच नियर अबाउट तुमच्या एक्झाम येतात। सो टेंटेटिव्ह डेट ज्या मी देणार आहे त्याच्यात 5-6 दिवस मागे पुढे होऊ शकतात, पण नियर अबाउट ह्या डेट कन्फर्म असतात। बघा, टी आणि बी साठी लक्षात घ्या, टी आणि बी साठी आपली इनसेमची डेट 1 ते 6 सप्टेंबर याच्या दरम्यान तुमची टी आणि बी ची इनसेम असणार आहे। लक्षात घ्या, मी इनसेमच्या डेट सांगतोय 2024। सो 1 ते 6 सप्टेंबर आणि नंतर राहिला एफई आणि एससी। आधी एससीचं सांगतो। एससीचं बघा, अजून डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन झाली, डायरेक्ट सेकंड इयरची ऍडमिशन ऑगस्ट मध्ये होतील, ऑगस्ट 20 पर्यंत आणि 20-25 पर्यंत, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरची मुलं येतील। ते आल्यानंतर त्यांना 15-20 दिवस तरी कॉलेजला भेटतील आणि मग इनसेम होईल। मग लक्षात घ्या, आणि त्यांच्यासोबतच फर्स्ट इयरच्या बॅकलॉगच्या 2019 पॅटर्नच्या मुलांची पण इनसेम होईल। सो लक्षात घ्या, कारण आता नवीन फर्स्ट इयरच्या मुलांना इनसेम नाहीये 2024 पॅटर्न नुसार, त्यामुळे एफई आणि एससी या दोघांची पण इनसेमची टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सांगतो मी। ठीक आहे, मी कसं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो। डीएसवायच्या मुलांचं समजा 25 ऑगस्टला कॉलेज सुरू झालं, ऍडमिशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना 20 दिवस तर भेटायला पाहिजे, म्हणजे आपण धरून चालू की 15 ते 20 सप्टेंबर याच्या दरम्यानच तुमची इनसेम होणार आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची। सो या इनसेमचे टेंटेटिव्ह डेट्स मी दिले आहे, पण या नियर अबाउट असं समजा या क्लिअरच आहे, याच्या 2-5 दिवस मागे पुढे होऊ शकतं, कारण आतापर्यंत मी जेवढ्या तुम्हाला डेट्स दिल्या आहे 1-1.5 वर्षापासून सगळ्या ते नियर अबाउट क्लिअरच येतात। सो मित्रांनो, या वेळी तुम्ही अभ्यासाला आता लागून जा। आणि एंड सेम कधी असेल, आता सगळ्यांचीच एंड सेम जर आपण बघितली, मागे मी अकॅडमिक कॅलेंडरचा पण तुम्हाला व्हिडिओ दिला होता, त्याच्यानुसार तुम्हाला लगेच कळेल की सप्टेंबर नंतर ही एक्झाम थोडीफार पुढे पण जाऊ शकते। ही 15 ते 20 सप्टेंबरची अजून 5-1 दिवस पुढेही जाऊ शकते, 5-10 दिवस, लक्षात ठेवा, पण ही धरून चला। आणि एंड सेम जी आहे साधारणतः 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर याच्या दरम्यानच एंड सेम होणार आहे। कुणाच्या? सगळ्या इयरच्या, 4 वर्षांच्या। त्यामुळे इनसेम नंतर तुमच्याकडे हार्डली 1.5 महिना आहे। सो आत्तापासूनच इनसेम एंडसेम दोन्ही अभ्यासाला लागून जा। असं नका विचार करू की इनसेम पेपर झालं एंडसेमला लागू, तर तुम्हाला गाठ ठरेल। आत्ताच अभ्यासाला लागून जा। सो मित्रांनो, हा अभ्यास करा आणि याच्यासोबत तुम्ही अजूनही आपलं पर्पल ऍड ऍप्लिकेशन नसेल डाउनलोड केलं तर नक्की डाउनलोड करा। पर्पल ऍड ऍपवर जे व्हिडिओ लेक्चर आहे, 15-15 मार्काचे फ्री लेक्चर आहे, प्रत्येक युनिटमध्ये 2-2, 3-3 ते बघा। तुम्हाला आवडले तर नक्की आपले कोर्सेस सबस्क्राईब करा। तुम्हाला कुणाची गरज नाही पडणार, कारण कोर्सेसमध्ये मागच्या वेळचा पेपर सॉल्व असतो, पेपर पॅटर्न असतो, इम्पॉर्टंट नोट्स असतात आणि तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स असतात मराठी हिंदीमध्ये। पेपर पॅटर्नमुळे, पेपर सोल्युशनमुळे आणि नोट्समुळे तुम्हाला पुस्तक सुद्धा घेऊ नका, गरजच नाही। ऍप्लिकेशन घ्या आणि स्कोरिंग करा। तसंच तुम्हाला वाटलं काही डाऊट्स आहे तर डिस्क्रिप्शन नंबर आहे, तुम्ही ऍप विषयी कॉन्टॅक्ट करू शकता, मग ऍप्लिकेशन घ्या। आणि तुम्हाला वाटलं क्लासेस करायचे, मला विषयच काढायचा, ऑफलाईनच जायचं, तुम्ही त्यासाठी पण येऊ शकता, त्यासाठी पण इन्क्वायरी करा। सो थँक्यू।